सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजानं आपल्या मैत्रिणीवरच गोळीबार केलाय। तरुणीच्या हाताला गोळी लागल्यामुळे ती जखमी झालेली आहे आणि तिला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तेजाला अटक केली आहे। मात्र अटकेनंतर सुद्धा आरोपी तेजानं पोलीस ठाण्यामध्ये मुजोरी सुरूच ठेवलेली आहे आणि ती दृश्य आता समोर आली आहेत। उठना जरा मुंह तो पोचन दे। चांगला घे रे बाबा, गोरा आने को ना। हाँ एकदम जरा आवाज दूसरे लड़के पढ़ना है बस जरा क्या फिर दो तीन लड़के गोलियां मारता है बस। बड़ा गुंडा होगा क्या? देखो वीडियो रिकॉर्डिंग का है ले ले। बड़ा गुंडा होगा क्या? उठना जरा मुंह तो पोचन दे। चांगला घे रे बाबा, गोरा आने को ना। हाँ एकदम जरा आवाज दूसरे लड़के पढ़ना है बस जरा क्या फिर दो तीन लड़के गोलियां मारता है बस। सदर गुन्ह्यामध्ये तेजा नावाचा आरोपी अटक केलेला आहे। त्याने एका मुलीचे त्याच्याबरोबर प्रेमसंबंध होते। त्या प्रेमसंबंधातून दोघात भांडणं झाले। त्याच्या कारणावरून त्याने त्या मुलीवरती पिस्टलने फायर केलेला आहे आणि त्या तेजाला अटक केलेली आहे सध्या। तो हिस्ट्री शीटर असल्याचं समोर आलं काय? हो तो हिस्ट्री शीटर आहे। त्याच्यावरती शरीराविरुद्ध मालाविरुद्ध आणि NDPS सारखे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। तो काही दिवसापूर्वीच बाहेर आला होता जामीनवर अशी माहिती। हो 1 महिन्यापूर्वी तो जेलमधून सुटलेला आहे। आता 1 महिन्यापूर्वीच तो जेलमधून बाहेर आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, आपण पाहतोय अनेकदा जेव्हा गुन्ह्यांच्या घटना घडतात तेव्हा पोलिसांचा धाक नाही का असा प्रश्न समोर येत असतो। मात्र आता पोलिसांच्या मध्येच आहे, पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा अटक केलेली आहे, तरी सुद्धा त्याची मुजोरी सुरू आहे। काय नेमकं हे प्रकरण आणि सध्या पोलिसांनी त्याच्यावर काय नेमकी कारवाई केलेली आहे? त्याला अटक तर केलेलीच आहे। अगदी खरं आहे, मैत्रिणीवर गोळीबार केल्याप्रकरणी मध्यरात्री त्याला अटक झाली होती। पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं। आज सकाळी त्याला मेडिकलसाठी घेऊन जात असताना माध्यमांचे कॅमेरे तिथे गेले आणि ते कॅमेरे पाहताच तेजाचं जे वागणं होतं हे अतिशय निर्लज्ज होतं असं आपण म्हणू शकतो, ॲरोगंट होतं असं आपण म्हणू शकतोय। बाहेर आल्यावर आणखी 2-3 मुलींना मला गोळी मारायची आहे असं तो थेट कॅमेरासमोर म्हणाला। पोलिसांच्या तो ताब्यात होता, त्याच्या आजूबाजूला पोलिसांचा वेढा होता, मात्र त्यांच्यासमोर बोलायला सुद्धा तो घाबरला नाही असं काहीसं चित्र होतं। सोबतच मला व्यवस्थित शूट करा, मी टीव्हीत पूर्ण दिसलो पाहिजे, आता मी मोठा माणूस झालोय, अशा पद्धतीची मुजोरी सुद्धा तो करत होता। खरं तर अशा आरोपीला पोलीस अटक करतात आणि पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याला भीती नाही, तो कोणालाही घाबरत नाही। त्यामुळे कायद्याचा धाक या गुन्हेगारांमध्ये उरलाय की नाही अशा पद्धतीचा प्रश्न पडतो। आता फायरिंगच्या अटेम्प्ट प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे, त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। तो हिस्ट्री शीटर गुन्हेगार आहे। याच्या आधी त्याच्यावर बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहे, खंडणीसारखे गुन्हे दाखल आहे, जीवे मारण्यासारखे गुन्हे दाखल आहे आणि इतक्या सगळ्या गुन्ह्यांनंतर पोलीस त्याला वारंवार अटक करतात। यानंतरही पोलीस समोर असल्यावर त्याची मुजोरी किती, म्हणजे तो कोणालाही घाबरत नसल्याचं हे चित्र आहे। त्यामुळे निश्चितपणे या असल्या प्रसंगातून कायद्याचा धाक उरला आहे की नाही, पोलिसांचा धाक उरला आहे की नाही आणि या अशा सराईत गुन्हेगारांवर कशा पद्धतीनं कारवाई करावी असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहे। तुर्तास आरोपी अटकेत आहे आणि त्याला आता थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार आहे। जी अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी।